केलेली आहे, प्रत्येकाची तुम्ही संवाद साधला, तर काय वाटतंय तुम्हाला? भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या आज प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 7 प्रचार रॅली सर्व उमेदवारांसाठी मी नगराध्यक्ष पदापासून सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रचार यात्रेमध्ये फिरलेलो आहे. प्रभागांमध्ये 5, 6 आणि 7 आणि यामध्ये आम्हाला लाडक्या बहिणींपासून ते लाडके भाऊ सुद्धा यामध्ये प्रचंड उत्स्फूर्ततेने सहभागी झालेले होते. तसेच शेतकरी वर्ग, युवक वर्ग यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या या रॅलीमध्ये आम्हाला दिसून आलेला आहे. महिला व किंवा म्हातारी माणसं किंवा महिला असतील तर तरी तुम्हाला काय सांगितले, काय बोलले मग यावेळी? महिला असतील किंवा प्रौढ वर्ग जे असतील यांनी आम्हाला एक आशीर्वाद रूपी विजयाचा आशीर्वाद दिलेला आहे की भाजपचा आम्ही पाठीशी आहे आणि 21 तारखेचा गुलाल बाई तुझ्या अंगावरच पडणार असे अनेक आजी आजोबांचे आशीर्वाद मी घेऊन या प्रचारामध्ये घेतलेले. आता हे तर समोर मोठी ताकद आहे तुमच्या, आव्हान वाटतं? नाही, समोरच्याचं काही आव्हान वाटत नाही, पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपल्या पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि आपल्या मंगळवेढ्याचे तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही प्रचार रॅली काढली आणि त्यांचा संपूर्ण कार्यात आमच्या सहभागी आहेत आणि जनतेचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद आम्हाला दिसून येते आणि या सर्व प्रचार रॅलीतून आम्हाला असं दिसून आलं की 21 तारखेचा गुलाल नक्की आपलाच पडावे. यासाठी आपल्याला पुण्याच्या किंवा मुंबईच्या अशा ऑनलाईन किंवा त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतं किंवा क्लासेस लावावे लागतात आणि त्या आपण स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपण मंगळवेढ्यामध्ये ते एक विजन आहे की आपल्या मंगळवेढ्यातले जास्तीत जास्त अधिकारी बाहेर कसे पडतील आणि त्यांना वातावरण कसं चांगलं तयार होईल यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र केलंय. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत आपण इस्पितळांच्या मध्ये 100 बेडची सुविधा करणार आहे आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनातनं किंवा प्रेरणेतनं एक 14 कोटी एवढा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये बेंचेस, ई लर्निंगची सुविधा, ज्याच्या माध्यमातून भाजपची सत्ता आहे. आपण बघतोय की केंद्रात भाजपच्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा आपल्याला सहभाग आहे. तसेच युवकांसाठी सुद्धा, शेतकऱ्यांसाठी सुद्धा राज्यामध्ये अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. समृद्धी योजना असेल, सुकन्या योजना असेल, महिलांसाठी अर्ध तिकीट असेल, म्हणजे या सगळ्या सुविधा योजना आपल्याला भारतीय जनता पार्टीकडूनच मिळत आहेत आणि त्या अनुषंगानेच आपला नगराध्यक्ष पद हा जे भारतीय जनता पार्टीचा आहे नक्कीच त्या ठिकाणी सर्व जनता आपल्याला निवडून देणार आहे. सगळ्या जनतेचा पूर्ण प्रतिसाद आपल्याला आहे, पाठिंबा आहे, त्यामुळे कमळ आपलंच फुलणार आहे.